सध्या धुरंधर 2 द रिव्हेंज हा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. बॉलिवूडमधील अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडतोय. अक्षय खन्ना, रणवीर सिंग, संजय दत्त या कलाकारांचं खूप कौतुक देखील होतंय. कलाकारांबरोबरच सिनेमाच्या दिग्दर्शकाचं सुद्धा कौतुक होतंय. हातांच्या बोटांवर मोजण्या इतपतच काही दिग्दर्शक असतात ज्यांचं चित्रपटाच्या यशात खूप कौतुक होतं. त्यातलाच हा धुरंधर सिनेमा आणि दिग्दर्शक आदित्य धर. त्याचीच ही आजची गोष्ट. एक मुलगा ज्याला नीट वाचता येत नाही, ज्याला नीट लिहिता येत नाही, तोच मुलगा पुढे जाऊन इंजिनियर होतो. तो स्वप्न बघतो भारतीय क्रिकेट टीम मध्ये खेळायचं. तिथेही शेवटच्या क्षणी त्याचं सिलेक्शन हुकतं. मग तो मुलगा रिकाम्या हाताने मुंबईत येतो. पुढची 12 वर्ष तो कोणालाही माहीत नसतो. तो गाणी लिहितो, सिनेमे लिहितो, पण त्याचं नाव कुठेच नसतं. आणि आज त्याच आदित्यच्या नावावर तब्बल 1800 कोटी कमाई करणारे सिनेमे आहेत. आज आदित्य धर हे नाव बॉलिवूडमध्ये एका वादळासारखं घोंगावतोय. पण हा 1800 कोटींचा प्रवास सोपा नव्हता. यात डिस्लेक्सिया नावाचा आजार होता, यात पाकिस्तानाचा उरी हल्ला होता, यात फवाद खान मुळे डब्यात गेलेला एक प्रोजेक्ट सुद्धा होता. आजच्या व्हिडिओत आपण आदित्य धरचा हाच थक्क करणारा प्रवास पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर. लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी. आदित्य धरचा जन्म 12 मार्च 1983 ला दिल्लीतल्या एका काश्मीरी कुटुंबात झाला. घरचं वातावरण सुशिक्षित, आई दिल्ली विद्यापीठात कामाला. पण आदित्यसाठी शाळा म्हणजे एक काळं स्वप्न होतं. त्याला डिस्लेक्सियाचा त्रास होता. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तारे जमीन पर मधल्या ईशान अवस्थीसारखी त्याची अवस्था होती. अक्षरांशी त्याची गट्टी कधी जमलीच नाही. वाचायला, लिहायला त्याला तासनतास लागायचे. त्याने केवळ जिद्दीच्या जोरावर अभ्यास पूर्ण केला. ज्या मुलाला वाचायला त्रास व्हायचा त्याने पुढे जाऊन चक्क इंजिनिअरिंग केलं. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बीटेक केलं आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये पदवीही मिळवली. पण त्याचं मन रमत होतं क्रिकेटच्या खेळपट्टीवर. त्याला भारतीय टीमसाठी स्पिनर बनायचं होतं. त्याने वर्षानुवर्ष घाम गाळला, पण अंडर 19 वर्ल्ड कपच्या टीम मध्ये त्याचं नाव काही आलं नाही. पण म्हणतात ना, नशिबाने एक दरवाजा बंद केला की दुसरा उघडतो. आदित्यसाठी तोच दुसरा दरवाजा होता सिनेमा. 2006 मध्ये आदित्य मुंबईत आला. खिशात फार काही नव्हतं. सुरुवातीला त्याने रेडिओ जॉकी म्हणून काम केलं. आवाज चांगला होता, बोलणं ओघवतं होतं, पण त्याला पडद्यावर आपली जादू दाखवायची होती. त्याने गाणे लिहायला सुरुवात केली. काबूल एक्सप्रेस मधलं काबूल फिजा हे गाणं तुम्हाला आठवतच असेल. ते आदित्यनेच लिहिले. डॅडी कूल, हाल ए दिल अशा सिनेमांसाठी त्याने गाणं लिहिली. त्यानंतर तो प्रियदर्शन यांच्यासोबत काम करू लागला. आक्रोश आणि तेज यासारख्या सिनेमांसाठी त्याने संवाद लिहिले. प्रियदर्शन सर म्हणतात की आदित्यची भाषेवरची पकड जबरदस्त होती. पण दुर्दैव असं की त्याने अनेक सुपरहिट सिनेमांच्या स्क्रिप्टवर काम केलं, पण त्याला क्रेडिट कधीच मिळालं नाही. जवळपास 10-12 वर्ष हा माणूस फिल्म इंडस्ट्रीमध्ये असूनही अज्ञातवासात होता. स्वतःचा सिनेमा दिग्दर्शित करायची संधी त्याला काही मिळत नव्हती. अखेर 2016 मध्ये त्याचं नशीब चमकलं. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने आदित्यला संधी दिली. सिनेमाचं नाव होतं रात बाकी. हिरो होता पाकिस्तानी सुपरस्टार फवाद खान आणि हिरोईन होती कॅटरीना कैफ. शूटिंगला काही तास बाकी होते आणि नियतीने पुन्हा एकदा खेळ खेळला. 18 सप्टेंबर 2016 उरीमध्ये दहशतवादी हल्ला झाला. देशात संतापाची लाट उसळली आणि बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आली. आदित्यचा पहिलाच मोठा प्रोजेक्ट बंद पडला. वर्षभराची मेहनत वाया गेली. ज्या उरी हल्ल्यामुळे त्याचा सिनेमा थांबला, पुढे त्याच उरी हल्ल्यावर आणि त्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकवर त्याने रिसर्च सुरू केला. अवघ्या 12 दिवसात त्याने उरी द सर्जिकल स्ट्राईकची स्क्रिप्ट लिहून काढली. 2019 मध्ये हा सिनेमा रिलीज झाला आणि इतिहास घडला. विकी कौशलचा हाऊस द जोर्स हा संवाद देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. 342 कोटींची कमाई आणि 4 राष्ट्रीय पुरस्कारांसह आदित्य धर एका रात्रीत सुपरस्टार दिग्दर्शक बनला. उरीच्या यशानंतर आदित्य थांबला नाही. त्याने स्वतःची B62 स्टुडिओज ही कंपनी काढली. आर्टिकल 370 सारख्या सिनेमातून त्याने पुन्हा एकदा खऱ्या घटनांना पडद्यावर आणलं. पण खरा धमाका झाला तो धुरंधरमुळे. पाकिस्तानातलं गँग वॉर, भारताची गुप्तहेरगिरी आणि रॉचं काम यावर आधारित या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले. रणवीर सिंगला घेऊन बनवलेला हा सिनेमा एवढा मोठा होता की आदित्यला त्याचे 2 भाग करावे लागले. धुरंधरने 1000 कोटींचा टप्पा पार केला होता आणि आता धुरंधर 2 रिलीज होण्याआधीच 50 कोटींची कमाई करून बसलाय आणि आताही तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. आदित्य धरच्या 3 चित्रपटांनी उरी, धुरंधर 1 आणि धुरंधर 2 मिळून आतापर्यंत 1800 कोटी रुपये पर्यंतची कमाई केली आहे. विचार करा, जो मुलगा 150 पानांची स्क्रिप्ट वाचायला घाबरायचा
तो आज देशातला सर्वात यशस्वी लेखक दिग्दर्शक आहे. यश मिळालं की टीका ही ओघाने आलीच. आदित्य धरच्या सिनेमांवर नेहमीच एक आरोप होतो, तो म्हणजे प्रोपोगंडा. समीक्षक म्हणतात की त्याचे सिनेमे सत्ताधाऱ्यांच्या विचारांशी मिळतेजुळते असतात. उरी असो किंवा धुरंधर यातला राष्ट्रवाद काही लोकांना अतिरेकी वाटतो, पण आदित्यच याच्यावर स्पष्ट म्हणतो की प्रेक्षक समजदार आहेत, त्यांना माहित असतं की काय खरं आणि काय खोटं. मयंक सारखे समीक्षक म्हणतात की आदित्यकडे सरकारी यंत्रणेच्या गुपितापर्यंत पोहोचण्याचा एक थेट ऍक्सेस आहे. तो फिक्शन आणि वास्तव यांची अशी काही सरमिसळ करतो की प्रेक्षकांना ते सत्यच वाटतं. पण शेवटी सिनेमा हा मनोरंजनासाठी असतो. जर एखादा दिग्दर्शक आपल्या तंत्रकुशलतेने प्रेक्षकांना खुर्चीवर खेळून ठेवत असेल तर हे त्याचं यश आहे. पण हो, यशासोबतच जबाबदारी येते. इतिहासाशी छेडछाड करताना ती सूक्ष्म रेषा ओलांडली जाणार नाही याची काळजी आदित्यला नक्कीच घ्यावी लागेल. आदित्य धरचा हा प्रवास केवळ एका दिग्दर्शकाचा प्रवास नाही, तर तो एका जिद्दीचा प्रवास आहे. क्रिकेटच्या मैदानात जरी त्याला फिरकी टाकता आली नसती म्हणून काय झालं, आज तो सिनेमाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला आपल्या तालावर नाचवतोय. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आदित्य धरचे सिनेमे खरोखरच वास्तव मांडतात की तो फक्त एक राजकीय अजेंडा असतो? आणि धुरंधर 2 कडून तुमच्या काय अपेक्षा होत्या? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या अभिजात मराठी विशेषला नक्की सबस्क्राईब करा.